श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरू. आजच्या व्हिडिओमध्ये पहा, मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा, अत्यंत प्रभावशाली असा हा एक उपाय तुमच्याशी शेअर करणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, अडचणी आहेत, संकट आहेत, नजरबाधा असेल, करणीबाधा असेल, कोणतेही दोष असू द्या, अडचणी असू द्या, त्या ताबडतोब पूर्ण होतील आणि तुमच्या घरामध्ये पैसा यायला लागेल आणि दारिद्र्य दूर होऊन जाईल, तुमची गरिबीही दूर होऊन जाईल. इतका हा प्रभावशाली उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली. तर पहा, कधी कधी काय होतं की आपल्याजवळ भरपूर सारा पैसा आहे, भरपूर सारे सुखसुविधा आहेत, परंतु आपल्या ज्या काही ह्या पैसा वगैरे आहे, परंतु आपल्याला सुख नाही. म्हणजे अशी काही गोष्ट आपल्यामध्ये काहीतरी कमतरता असते किंवा मग काहीतरी अशा गोष्टी असतात की ज्यामुळे एवढा पैसा असूनसुद्धा आपल्याला सुख लाभत नाही. बरेच वेळा काय होतं, आपल्याकडे भरपूर सारा पैसा असून देखील आपण ज्या काही गोष्टी आहेत तर त्या कधी खरेदी करू शकत नाही. भरपूर सारा पैसा असू द्या, अशा काही गोष्टी असतात त्या आपल्या खरेदी करू शकत नाही. त्यामुळे पहा, असे काही जर आपण उपाय केले तर आपल्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या दूर होण्यास मदत होते. कधी कधी काय होतं, आपण भरपूर साऱ्या प्रयत्न करूनही आपल्याला यश प्राप्त होत नाही किंवा म्हणावं असं सुखप्राप्ती होत नाही. त्यासाठी पहा, आपल्याला हे असे काही उपाय करायचे आहेत. तर पहा, आपल्या त्या प्रयत्नांना नशिबाची साथ असायला हवी. त्यामुळे या नशिबाची साथ मिळण्यासाठीच हे काही उपाय आपण करायचे असतात. तुमच्या खूप साऱ्या इच्छा असतात. पहा, माझ्यापासूनच तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर धावपळ करत असतो, भरपूर कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, परंतु आपल्याला ते कष्ट मेहनत करूनही त्या गोष्टी प्राप्त होत नाही. तेव्हा आपल्याला नशिबाची साथ हवी असते. तर पहा, आपल्याला ह्या सर्व गोष्टींसाठी, त्याचबरोबर आपल्या घरात पैसा हा टिकत नाही. पैसा घरामध्ये आला तरी तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जातो. म्हणजे काहीतरी अशा अडचणी आपल्याला निर्माण होतात ज्या कारणामुळे घरातून पैसा हा लगेचच आला की बाहेर निघून जातो. तर अशा ह्या अडचणी निर्माण होणं म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी न टिकणं, आपल्या घरामध्ये काही दोष असणं, काही अडचणी असणं, यामुळे ह्या अडचणी निर्माण होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये थांबत नाही. ती आपल्या घरातून काढता पाय घेते. अशा नकारात्मक शक्ती आपल्या घरातून घालवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपले आयुष्य हे सुखासमाधानात जाण्यासाठी आपल्याला असे हे एक उपाय आवर्जून करायचा आहे. तर पहा, आपला बुध ग्रह जर स्ट्रॉंग असेल तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होत नाही. म्हणजे तर पहा, यामध्ये आपल्याला 1 चम्मच बडीशेप लागणार आहे. बडीशेप ही आपला बुध ग्रह मजबूत करत असते. तर पहा, आपल्या कुंडलीमध्ये जर बुध ग्रह मजबूत असेल तर आपल्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी राहत नाही. बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि धनाचा कारक मानला जातो. तर अशा वेळी पहा, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमधला बुध ग्रह व्यवस्थित नसेल, तर मजबूत नसेल, तर त्याच्या जीवनामध्ये अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी अडचणी आणि संकटच असतात. म्हणूनच त्या व्यक्तीच्या कुंडलीमधील बुध ग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला अशा काही ज्या काही उपाय आहेत तर ते करावे लागतात. त्या उपायामध्ये आपण बडीशेपचा वापर करतो. त्या उपायामध्ये पहा, आपला जो बुध ग्रह आहे आणि शुक्र ग्रह आहे तो मजबूत होत असतो. यामुळेच आपल्याला बडीशेपचा वापर ह्या उपायासाठी करायचा आहे. तर पहा, बडीशेपचा वापर आपण केल्यानंतर आपल्या जीवनामधली जी काही बुध ग्रह आहे तो मजबूत होतो. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि धनवान ती व्यक्ती बनते.
आता बघा, आपल्या कुंडलीमध्ये बुध ग्रह हा मजबूत आहे की अशुभ आहे हे कसं ओळखायचं? तर पहा, आपल्या कुंडलीमध्ये जर आपल्या कडून जास्त पैसा खर्च होत असेल किंवा मग आपल्या जीवनामध्ये भरपूर साऱ्या चिडचिडपणा आलेला आहे किंवा खूप सारी चिडचिड माणूस तो बनलेला आहे, तर अशा वेळेस समजून जावं की तुमचा बुध ग्रह हा अशुभ. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पहा भरपूर अडचणी निर्माण होतात. ती व्यक्ती व्यवसायामध्ये प्रगती करत नाही, नोकरी असेल तर नोकरीमध्ये प्रगती करत नाही. त्याचबरोबर ती व्यक्ती कोणतंही काम करायला गेली तर ते काम व्यवस्थित होत नाही. यासाठीच आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्यासोबत हमेशा ठेवायच्या असतात. यावरूनच आपण समजून घ्यावं की आपल्या कुंडलीमधला जो बुध ग्रह आहे तो आपला अशुभ आहे. तर अशा काही समस्या तुमच्या जीवनामध्ये घडत असतील तर समजून जा, तुमचा बुध ग्रह स्ट्रॉंग करण्याची गरज आहे. तर पहा, आपल्याला बडीशोप घ्यायची आहे 1 चम्मचभर आणि त्याचबरोबर आपल्याला काळे मिरे घ्यायचे आहेत. तर हे काळे मिरे घेताना पहा, मी या अगोदरसुद्धा याबद्दलचा एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे. त्या व्हिडिओला सर्वांनी खूप चांगले प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ परत घेऊन आलेली आहे. तर पहा, या मिऱ्यांची जी संख्या आहे तर ती आपल्याला आपल्या जन्मतारखेनुसार घ्यायची आहे. तर बघा, एखाद्याची जन्मतारीख 2 आहे तर मग त्यांनी 2च काळे मिरे घ्यायचे. जर तुमची जन्मतारीख 2 संख्यांमध्ये आहे म्हणजे 12 आहे, तर 1 + 2 म्हणजे किती झाले? 3. अशा प्रकारे आपल्याला मिरे आपल्याजवळ ठेवायचे आहेत. तर पहा, जर तुमची जन्मतारीख 15 आहे तर मग तुम्ही किती मिरे घेणार? तर 1 + 5 म्हणजे किती? 6. तर तुम्ही 6 काळे मिरे घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला जन्मतारखेनुसार हे मिरी आपल्याजवळ ठेवायचे आहेत. तर एखाद्याची जन्मतारीख 30 असेल तर मग त्या व्यक्तीने 3 + 0, तर 3 + 0 म्हणजे 3. 3च मिरे आपल्याजवळ ठेवायचे आहे. आता बघा, एखाद्याची जन्मतारीख ही त्याला माहीतच नसते, तर मग अशा वेळेस त्या व्यक्तीने 5 काळी मिरे आपल्याजवळ ठेवायचे आहेत. तर बघा, आपल्याला कसं ही वस्तू आपल्याजवळ ठेवायची आहे. तर एक लाल कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 चम्मचभर ही बडीशोप टाकायची आणि जे आपल्या जन्मतारखेनुसार जे मिरे असतील तर ते मिरे टाकायचे आहेत आणि ती लाल कागदाची पुडी ही आपल्या दररोज पर्समध्ये ठेवा किंवा आपलं पुरुष असतील तर वॉयलेट असेल तर वॉयलेटमध्ये ठेवलं तरी चालेल. ती कायमस्वरूपी आपल्यासोबत राहील. आणि पहा, हे जे काळे मिरे आहेत तर ते नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असतात. आता बघा, त्या व्यक्तीमध्ये एखाद्या नकारात्मकता असेल किंवा मग त्या व्यक्तीच्यामध्ये काय करणी कोणी केलेली असेल, नजरबाधा कोणी केलेली असेल, पितृदोष असेल, शत्रुदोष असेल, कोणताही दोष असू द्या, तो दोष दूर करण्याचं काम हे काळे मिरे करतात. आता बघा, ही जी काळी मिरे आणि जी बडीशोप आहे त्याची जी पुडी आपण बांधलेली आहे, अगोदर आपल्याला ती घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. आता बघा, देवघरासमोर बसल्यानंतर अगोदर आपण दिवा लावायचा, दिवा, अगरबत्ती, धूप लावायची, त्याचबरोबर आसन टाकायचं, त्याच्यावर बसायचं आणि त्यानंतर आपल्याला ही जी पुडी आहे ती उजव्या हातामध्ये पकडायची आहे. यानंतर आपल्याला जी काही तुमची कुलदेवी असेल, तुमची जी माता असेल, जी काही तुमची कुलदेवी असेल तिचे नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. आता बघा, ही पुडी हातामध्ये धरून आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण देखील करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही ही पुडी हातामध्ये घेऊनच आपले जे काही मंत्र आहेत, देवीचा, तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तो मंत्र देखील म्हणायचा आहे. असं केल्याच्या नंतर आपल्याला जी काही आपली इच्छा आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे. आता बघा, ही पुढे हातामध्ये धरूनच आपल्याला जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. तुमची नोकरी संबंधित असेल, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही त्या संदर्भात असेल किंवा मग तुमच्या घराला कुणी दोष लावलेला आहे किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती आहेत किंवा मग तुम्हाला कर्णीबाधा, नजरबाधा किंवा पितृदोष, शत्रुदोष या गोष्टीत सतावत आहेत, ह्या सर्व गोष्टी आपल्याला व्यक्त करायच्या आहेत आणि आपली इच्छा सांगायची आहे आणि हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. आता बघा, ही जी पुडी आहे आपण अभिमंत्रित केलेली ती देवीसमोर आपल्याला तशीच ठेवायची आहे. तेवढा पूर्ण दिवसभर आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहा, आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशीला ती पुडी उचलायची आहे आणि तुम्ही एखादा व्यवसाय करत असताल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही ठेवायची आहे.
तुमचं एखादं महत्त्वाचं काम आहे त्यावेळेस तुम्हाला ही पुडी तुमच्यासोबत घ्यायची आहे आणि ती सोबतच घेऊन जायची आहे. किंवा मग तुम्ही नोकरीच्या संदर्भात म्हणजे नोकरीच्या शोधात आहात, तुमची नोकरी प्राप्त होत नाही आहे, तेव्हासुद्धा तुम्ही ही पुडी तुमच्याजवळ ठेवायची आहे. तुम्ही कोणतेही महत्त्वाचे काम करताना ही पुडी तुमच्याजवळ ठेवायची आहे. किंवा मग कायमस्वरूपी जरी तुम्ही तुमच्याजवळ ह्या वस्तू ठेवल्या तरीसुद्धा तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट अडचणी राहणार नाही. आता बघा, संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर ती पुडी आपल्याला डोक्याखाली घेऊन झोपायची आहे आणि त्यानंतर परत सकाळी उठल्यावर देवघरामध्ये अंघोळ वगैरे करून तिथे ठेवायची आहे. आणि परत जेव्हा महत्त्वाच्या कामाला जाताल किंवा तुम्हाला बाहेर जायचं आहे तेव्हा ती सोबत घेऊन जायची आहे. अशा प्रकारेच आपल्याला हा उपाय करायचा आहे. स्त्री असू द्या पुरुष असू द्या, दोघांच्याही कामांसंदर्भी ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सर्व दूर होऊन जातील. त्यांचे नशिबामध्ये ज्या काही गोष्टी नाहीत त्यासुद्धा घडायला सुरुवात होईल. इतकी ही प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्ही शुक्रवारी, मंगळवारी, बुधवारी ह्या 3 दिवशी करू शकता. चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.